नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन आणि सायली कृष्णाच्या फोनचा वाट पाहत असतात आणि तेव्हा कृष्णा व्हिडिओ कॉल करते. प्रियाची काय अवस्था झाली आहे ते दाखवायसाठी तिने व्हिडिओ कॉल केलेला असतो. तिला कृष्णाने शेतामध्ये नांगर चालवायला लावलेलं असतं. प्रिया पोटतिडकीला येऊन म्हणत असते की मला माफ करा, मला इथून जाऊ द्या, माझी कंबर मोडली आहे, खूप मला दमायला झालं आहे. तेव्हा रविराज म्हणतो, अगं असा जमिनीचा तुकडा मी तुलासुद्धा दिला होता, पण तू काय केलंस, माझ्या या प्रेमाचा असा फायदा घेतलास. पैशापुढे तुला नात्यांची प्रेमाची काहीच किंमत नाही उरली का? ही अशी मुलगी माझी असूच शकत नाही असं ते म्हणतात. सायली आणि अर्जुन फोनवरती सगळं पाहत असतात आणि सायली प्रियाला म्हणते, अजून तर काहीच नाही गं, तुझी हाल याच्यापेक्षा वाईट होणार आहे. कृष्णा पुन्हा तिला नांगरायला लावते आणि प्रियाचासुद्धा नाईलाज होतो. तिला ते सगळं काम करावंच लागतं. आता जेव्हा ती घरी येते तेव्हा ती प्रचंड संतापलेली असते. तिला सगळे मागचे क्षण आठवत असतात, कसे तिने पेपर्स चोरून घेतले आणि त्यानंतर तिचे कसे हाल झाले. ती स्वतःशीच म्हणते की अर्जुन सायलीने काय हाल केले आहेत माझे. आता जर त्यांच्या हाती DNA रिपोर्ट आले तर मग सगळं संपलं. ज्याच्यासाठी मी इतका आटापिटा केला ते सगळं माझ्या हातातून जाणार. नाही, असं होऊन नाही जमणार. मला आता असा एखादा वर्मी घाव घालावा लागणार आहे की जेणेकरून अर्जुन सायली माझं काहीच वाकडं करू शकणार नाही, मला घरातून कधीच बाहेर काढू शकणार नाही. ती आता लगेच तिच्या माणसाला फोन करते आणि पुढचं काय प्लॅन आहे ते सगळं सांगते. आता इकडे अर्जुन आणि सायली विचार करत असतात, प्रियाचं आता हे रूप सगळ्यांसमोर यायलाच हवं. आपण फक्त DNA रिपोर्टची वाट पाहतोय. सायली म्हणते, पण एव्हा ना ते DNA रिपोर्ट यायला हवे होते ना. अर्जुन लगेच त्याचा फॉलोअप घेतो आणि डॉक्टरांना कॉल करतो. डॉक्टर सांगतात की तुमचं जे काम आहे ते खूप कॉन्फिडेन्शियल आहे, त्यामुळेच आम्हाला वेळ लागतो आहे, पण आता जास्त वेळ लागणार नाही आहे. उद्या संध्याकाळपर्यंत तुमच्या हातामध्ये रिपोर्ट असतील. तेव्हा अर्जुन सायली पुढचा प्लॅन तयार करतात. आता अर्जुन म्हणतो, आपल्याला संतोषचं सुद्धा स्टेटमेंट लागणार आहे. तो आय विटनेस आहे, त्यामुळे त्याची साक्ष तर खूप महत्त्वाची आहे. आता इकडे प्रिया बाहेर जात असते, पण समोर तिला अश्विन येताना दिसतो आणि तिची नेहमीचीच पुढची नाटकं सुरू होतात. अरे अश्विन, मी जे काही माझ्यावरती आरोप झालेत ना ते सगळे खोटे आहेत, हे मी सिद्ध करेल. अश्विन म्हणतो, पण मला काही ऐकायचंच नाही आहे तुझं. तेव्हा प्रिया त्याला सांगू लागते, अरे तू माझं ऐकून तर घे, मी फक्त तुला आन्सरेबल आहे. अर्जुन सायली मला पहिल्यापासून घराबाहेर काढायचंच बघतायत ना, आणि आता तर बघितलं ना, हे असे खोटेनाटे आरोप केलेत त्यांनी माझ्यावरती. आता ती पुन्हा त्याला बोलण्यामध्ये गुंतवून त्याच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र अश्विन तिला स्पष्टपणे सांगतो की मला तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही आहे. खरं तर तू मला माझ्या आयुष्यात नको आहेस, या घरातही आणि स्टोरूममध्येही नको आहे. सगळ्यांनी तुला या घरामध्ये का ठेवलं आहे माहीत नाही, पण माझं ठरलं आहे, तुला आता माझ्या आयुष्यामध्ये जागा नाही आहे. प्रिया पुन्हा काही बोलणार तितक्यात अस्मिता येते. अस्मिता म्हणते, अगं काय गं, तुझं नेहमीचंच आहे हां, मी एकट्याने वाढले, बिना प्रेमाची वाढले. अगं ज्या आश्रमामध्ये तू वाढलीस त्याच आश्रमामध्ये सायलीसुद्धा वाढली ना, पण दोघींमध्ये किती जमीन आसमानाचा फरक आहे. तिच्या पायाशी बसायची सुद्धा तुझी लायकी नाही आहे. आणि पुन्हा आता माझ्या भावाला त्रास झालेला मी सहन करणार नाही हां. आणि मग ती तिला चांगलीच खडसावते आणि अश्विनला घेऊन तिथून निघून जाते. आता ती रागातच स्वतःशी म्हणते की माझे हात दगडाखाली आहेत म्हणून मी गप्प बसले आहे, नाहीतर एकाला त्यांची लायकी दाखवली असती. ही अस्मिता मला शहाणपणा शिकवते. अगोदर स्वतःच्या नवऱ्याला नीट सांभाळायला शिक म्हणा, नंतर मला अक्कल शिकव. आणि मग ती रागातच तिथून निघून जाते. आता जेव्हा अश्विन आणि अस्मिता आतमध्ये येतात तेव्हा त्यांचे पडलेले चेहरे सर्वांनाच कळतात. आणि मग अर्जुन सायलीला कळतं की प्रिया त्यांना बाहेर भेटली होती आणि ती घाईघाईने तिथून निघून गेली. दोघांनाही प्रश्न पडतो की नेमकी प्रिया गेली कुठे असेल. नक्की काहीतरी नवीन उद्योग करायला गेली असेल. आपल्या हातामध्ये असणारे पुरावे नष्ट करण्याचाच ती प्रयत्न करणार आहे. पण आता कळणार कसं? तेव्हा अर्जुन सायली दोघं सोबत एकत्र बाहेर जाऊ शकत नसतात. त्यामुळे अर्जुन एकटाच बाहेर जातो आणि सायली प्रियाची वाट पाहू लागते. पण प्रिया इकडे अर्जुनच्याच ऑफिसमधल्या एका माणसाला हाताशी धरून प्लॅन आखत असते. त्या माणसाकडून प्रियाला कळतं की सदा आणि महिना चैतन्याच्या घरी आहेत. तेव्हा प्रिया तिथून पुढे काय करायचं हे त्याला सांगते. तो व्यक्ती चांगलाच घाबरलेला असतो. अर्जुन सरांना जर या सगळ्याची खबर लागली तर माझी नोकरी जाईल याची भीती त्याला असते. पण प्रिया त्याला सांगते की व्यवस्थित काम केलंस तर काही होणार नाही.
इकडे अर्जुन आणि चैतन्य संतोषकडे येतात आणि त्याला तो व्हिडिओ दाखवतात ज्याच्यामुळे त्याच्या बायकोला प्रियाने बांधून ठेवलेलं असतं. ती सांगते की अहो बघितलंत ना, तुमच्या त्या प्रिया मॅडमनी माझी काय अवस्था करून टाकली आहे. त्यांनी मला बांधून ठेवलं आणि तुम्ही त्यांची मदत करायला लागलात. अहो माझं ऑपरेशन तर सोडा, माझी बघा त्यांनी कशी हाल करून ठेवली आहे. अर्जुन दादा आणि सायली वहिनी यांनी मला सोडवलं आणि माझ्या ऑपरेशनचा खर्चसुद्धा तेच करणार आहेत असं म्हणालेत ते मला. तुमची ती प्रिया मॅडम कधीच कोणाची होऊ शकत नाही. त्यामुळे अर्जुन दादा जे काही म्हणतायत तसं वागा, त्यांना मदत करा. आता संतोषला प्रश्न पडतो की खरंच प्रिया मॅडमनी असं केलं असेल का? तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला अजूनही खोटंच वाटतंय का? तुझ्या बायकोला मी सोडवलं आहे, तू बोलणारच का तिच्याशी? तेव्हा अर्जुन त्याच्या बायकोला व्हिडिओ कॉल लावून देतो. तिला पाहून संतोषला कुठे जरा बरं वाटतं. तेव्हा त्याची बायको सांगते की तुम्ही त्या प्रिया मॅडमच्या भरोश्यावरती बसू नका आणि अर्जुन दादांनाच मदत करा. पाहिलं ना, त्यांच्यामुळेच आज मी सुखरूप आहे. तेव्हा संतोषला रडू अनावर होतं. तो तिच्याशी थोडं बोलतो आणि फोन ठेवून देतो. अर्जुन त्याला विचारतो, काय मग करणार आहेस ना आम्हाला मदत? कोर्टामध्ये खरी साक्ष देशील ना तू? कारण तूच आय विटनेस आहेस, आम्हाला माहिती आहे. तेव्हा संतोष विचारामध्ये पडतो. चैतन्य म्हणतो, मला वाटतं अर्जुन आपण त्याला थोडासा वेळ द्यायला हवा. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुला हवा तेवढा वेळ घे, पण तुझ्या बायकोच्या ऑपरेशनचं तू टेन्शन घेऊ नकोस. तू साक्ष दिली काय किंवा नाही दिली काय आमच्या बाजूने, तरीसुद्धा तुझ्या बायकोचं ऑपरेशन अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे होईल, काळजी करू नकोस. आता इकडे प्रिया धावत पळत आलेली असते आणि सायली तिला येताना पाहते आणि सायली मुद्दाम तिला धक्का देऊन खाली पाडते. तिच्या हातातील चिठ्ठीसुद्धा खाली पडते आणि सायली लगेच त्या चिठ्ठीवरती पाय देऊन उभी राहते. दोघींमध्ये चांगलेच वाद होतात. प्रिया म्हणते, माझ्या मार्गामध्ये यायची तुझी सवय काही जाणार नाही ना? तेव्हा सायली म्हणते, अगं सरळ मार्गाने तू जातेस का? आणि एवढं लक्षात ठेव, आत्ता खाली पडली आहेस ना, पण जेव्हा तुझं खरं रूप सगळ्यांसमोर येईल ना, तेव्हा मात्र तुझी काही गय नाही. पण प्रिया उलट तिलाच धमकी देते आणि तोऱ्यातच तिथून निघून जाते. आता सायली ती गेल्यानंतर लगेच ती चिठ्ठी उचकून पाहते. एक प्रिस्क्रिप्शन असतं. आता हे काही तिला कळतच नाही की नेमकी काय आहे. तितक्यात अर्जुन तिथे येतो आणि ती सांगते की अहो प्रिया आत्ता घाईघाईने येत होती, तिच्या हातामध्ये कसली तरी चिठ्ठी होती. अर्जुन म्हणतो, हे तर कसलं तरी औषधाचं प्रिस्क्रिप्शन आहे, आपण अश्विनला विचारूयात, तो आपल्याला सांगू शकेल. इकडे जयेश चैतन्याच्या घरातून बाहेर पडतो आणि लगेच प्रियाचा तो माणूस आतमध्ये जातो. आतमध्ये सदा आणि मैना दोघीही एकमेकांशी बोलत असतात. सदा म्हणतो, मागच्या जन्मी नक्की तू काहीतरी पाप केलं असणार, त्याच्यामुळेच ही अशी पोरगी आपल्या पोटी जन्माला आली आहे. तितक्यात तो माणूस आतमध्ये येतो आणि म्हणतो, मला अर्जुन सरांनी पाठवलं आहे. तुम्हाला प्रिया मॅडमपासून धोका आहे. त्यांना कळालं आहे की तुम्ही दोघेही इथं आहात, त्याच्यामुळे त्यांनी तुम्हाला एका वृद्धाश्रमामध्ये पाठवण्याची सोय केली आहे. सदा मैना काही हालचाल करणार, फोन करणार अर्जुनला, पण तितक्यात तो फोन करू नका असं म्हणतो आणि त्यांना घेऊन तिथून बाहेर पडतो. इकडे अश्विन अर्जुनला सांगतो की दादा, अरे हे स्लो पॉयझन आहे, म्हणजे हे सहसा कोणी लिहून देत नाही आणि हे जर एखाद्या व्यक्तीला दिलं गेलं तर त्याचा मृत्यू कशाने झाला आहे हे सुद्धा कळणार नाही. खूप डेंजरस पॉयझन आहे हे. पण तुला ही चिठ्ठी कुठून सापडली? अर्जुन त्याला दुसऱ्या एका क्लायंटकडून मला ती मिळाली असं खोटं सांगतो आणि मग अश्विन तिथून निघून जातो. मात्र अर्जुन आणि सायली विचार करू लागतात की प्रियाला हे असं पॉयझनची गरज कशासाठी लागली असेल. तितक्यात त्यांना जयेशचा कॉल येतो आणि त्यांना समजतं की सदा आणि मैना तिथून गायब झालेले आहेत. तेव्हा दोघेही खूप टेन्शनमध्ये येतात. आता तो माणूस त्या दोघांनाही एका दुसऱ्याच रस्त्यामध्ये घेऊन आलेला असतो. या दोघांना सदा मैनाला खूप जरा विचित्र वाटतं की इथं कुठं आणलं आहे. तेव्हा त्या व्यक्तीला प्रियाचं वाक्य आठवतं आणि CCTV मार्गामधून जाऊ नको असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो की आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे, इकडेच आश्रमशाळा आहे. मग सदा आणि मैनाला तो तिथून घेऊन जातो. मात्र त्यांचं हे सगळं बोलणं अर्जुन आणि सायलीचं नाव आनंदी ऐकते. आनंदी म्हणजे सायलीची मैत्रीण असते आणि आनंदी त्यांचा पाठलाग करू लागते. खरं तर आनंदीला काहीही दिसत नसतं, मात्र रस्त्यात येणाऱ्या भाज्यांचा वास, त्यानंतर वडे तळण्याचा वास, या सगळ्यांवरून ती मार्ग लक्षात ठेवते आणि त्यांच्या पाठीमागे चालू लागते. चालताना ती भिंतीचा आधार घेते जेणेकरून तिला तो स्पर्शसुद्धा जाणवेल. आता सदा आणि मैना चांगलेच दमलेले असतात. ते एका ठिकाणी थांबतात.
तेव्हा आनंदीला घंटीचा आवाज ऐकू येतो. तेव्हा ती म्हणते की इथे आसपास कुठेतरी मंदिर असायला हवं. सदा मैनाच्या बोलण्यामधून प्रिया, अर्जुन, सायली यांचा उल्लेख आल्यामुळे आनंदीला अंदाज आलेला असतो की हे तेच आहेत म्हणून. आता आनंदी त्या गेटपर्यंत जाऊन पोहोचते, पण आतमध्ये काय असेल तिला काही अंदाज येत नाही. तितक्यात तो व्यक्ती बाहेर येतो आणि सांगतो इथं काहीच नाही आहे, आणि तो तिला तिथून पाठवून देतो. तेव्हा आनंदी सायलीला फोन करून सगळं सांगायचं ठरवते, कारण तिला शंका आलेली असते. ती दोघीही व्यक्ती इथे आतमध्येच गेले आहेत आणि तो आवाजसुद्धा ओळखीचा होता. ती सायलीला फोन करून सांगते की सायलीताई, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तर प्रेक्षकांनो, सायली आता सदा आणि मैनाचा जीव कसं वाचवणार, तिच्या मदतीला नंदिनी आणि आनंदी दोघीही कशा धावून येणार, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आपल्याला हेही पाहायला मिळणार आहे की सदा आणि मैनाला आश्रमामध्ये दाखल केल्यानंतर प्रिया स्वतः त्यांना ते पॉयझन देण्यासाठी येते. त्या सगळ्यातून आता सायली अर्जुन कसा मार्ग काढणार, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.